बिलकुल चिंता करू नका। तुम्ही आजपर्यंत पुस्तकाला हात जरी लावलेला नसेल तरी देखील तुम्हाला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 80, 85, 90, 95% मार्क मिळू शकतात। 10वीमध्ये मार्क मिळवणे अतिशय सोपं आहे आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वीमध्ये मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वीमध्ये 10वीचा अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आजपासून जे 45 दिवस उरलेले आहे, या 45 दिवसात 10वीचा सगळा अभ्यासक्रम आपल्याला कसा पूर्ण करता येईल याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर। तुम्ही तो सबस्क्राइब केला असेल, नसेल केला तर जरूर करा। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच यूट्यूबवर जे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये खूप अशी हवा निर्माण केलेली आहे की आता फक्त 100 दिवस उरले, 90 दिवस उरले, 60 दिवस उरले, 50 दिवस उरले, 45 दिवस उरले, 30 दिवस उरले। म्हणजे जसं काही आता परीक्षा उद्या सुरू होणार आहे अशा प्रकारचे हे व्हिडिओ आणि अशा प्रकारचे हे सजेशन पाहून विद्यार्थी घाबरून जाणे साहजिकच आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, मुळीच घाबरू नका, बिलकुल चिंता करू नका। याचं कारण असं आहे, थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत तुम्ही 10वीच्या या वर्गात आहात। 10वीचा अभ्यासक्रम कसा आहे ते तुम्हाला माहीत झालेला आहे। जवळजवळ सगळा अभ्यासक्रम तुमचा शिकवून झालेला आहे, सगळा अभ्यासक्रम तुमचा वाचून झालेला आहे। म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे याची तुम्हाला माहिती झालेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचा, जो अगदी कॉमन विद्यार्थी आहे, अगदी सामान्य विद्यार्थी आहे, मात्र जो नियमितपणे शाळेत जातो त्याचा 60% अभ्यास अगदी आरामात झालेला आहे। आणि जे आणखी हुशार विद्यार्थी आहे, सिन्सिअर विद्यार्थी आहे, त्यांचा 90 ते 95% अभ्यास देखील झालेला आहे। त्यामुळे चिंता करायची मुळीच गरज नाही। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की 10वीची परीक्षा 30 दिवस जरी असली तरी तुम्हाला 6 विषय आहे, म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्ही 5 दिवस देऊ शकता। या 5 दिवसात तर तुम्ही इकडचं जग तिकडे करू शकता। त्यामुळे डोंट वरी, बिलकुल चिंता करू नका। तुम्ही आजपर्यंत पुस्तकाला हात जरी लावलेला नसेल तरी देखील तुम्हाला 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 80, 85, 90, 95% मार्क मिळू शकतात। मात्र त्यासाठी तुमच्या मनामध्ये तुम्हाला खात्री पाहिजे, तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की आपण एवढे मार्क मिळवू शकतो। 10वीमध्ये मार्क मिळवणे अतिशय सोपं आहे आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी अपूर्वा नावाच्या विद्यार्थिनीला 10वीच्या वार्षिक परीक्षेत 94% मार्क मिळाले। तिचं वैशिष्ट्य म्हणजे जो विषय अनेक विद्यार्थ्यांना आवडत नाही, त्या SST उर्फ समाजशास्त्रामध्ये 99 मार्क मिळाले, 100 पैकी 99। आणि इतर विषयात देखील तिला खूप चांगले मार्क मिळालेले आहेत। सायन्समध्ये 97, SST मध्ये 99, इंग्लिशमध्ये 92, हिंदी आणि मराठीत प्रत्येकी 91, म्हणजे इतके छान मार्क मिळालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अपूर्वाने केलेल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला देखील 94-95% मार्क निश्चित मिळू शकतील। तिने हा अभ्यास कसा केला ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय इतर विद्यार्थ्यांना जरी अवघड वाटत असला तरी जे टॉपर्स आहेत त्यांना मात्र तो खूप सोपा वाटत असतो। या गणितामध्ये हॉट क्वेश्चन्स नावाचा एक भाग असतो, म्हणजे 3 ते 4 मार्काचे जे प्रश्न आहेत हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे येतात आणि बरेच विद्यार्थी या 3 ते 4 मार्काच्या प्रश्नांसाठी आपला खूप वेळ वाया घालवतात। अपूर्व म्हणते आपण एवढा वेळ त्याच्यासाठी वाया घालवायचा काही गरज नाही। त्याच्याऐवजी गणित किंवा मॅथमॅटिक्सचं जे टेक्स्टबुक आहे त्यातले सगळे जर प्रश्न आहेत, सगळे जे एक्सरसाइज आहे ते जर तुम्ही 4, 5, 6, 10 वेळा जर सोडवले असतील तर तुम्हाला गणितामध्ये 97 मार्क अगदी आरामात मिळू शकतात, बिलकुल आरामात मिळू शकतात। मात्र टेक्स्टबुकमधलं प्रत्येक उदाहरण, प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही सोडवलेला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, तो लिहून काढला पाहिजे। अनेक वेळा जर तुम्ही लिहाल तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला तो निश्चित लिहिता येतो। दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जरी हॉट क्वेश्चनचे मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी नवनीत किंवा इतरही अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे ऑनलाईनवर देखील अनेक चॅनल्सवर हे प्रश्न उपलब्ध आहेत। परंतु खरं सांगू का, हॉट क्वेश्चनमध्ये जर खात्रीशीर मार्क जर मिळवायचे असतील तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा, त्याच्यामध्ये आलेले हॉट क्वेश्चन जर तुम्हाला सोडवता आले तर यावर्षी येणारे सुद्धा हॉट क्वेश्चन तुम्ही निश्चित सोडू शकाल आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क आरामात मिळवू शकाल। विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विद्यार्थी भाषेला घाबरत नाही, परंतु टॉपर्स मात्र भाषेच्या पेपरला खूप घाबरतात। याचं कारण असं आहे
की भाषेच्या पेपरमध्ये एक तर खूप लिहावं लागतं आणि तरी देखील मार्क कट होण्याचे चान्सेस खूप असतात. तर भाषेचा अभ्यास कसा करावा ह्याचा एक मोठंच टेक्निक आहे. खरं सांगायचं तर भाषेचा अभ्यास करताना परीक्षेचा जो पॅटर्न आहे, पेपरचा जो पॅटर्न आहे, तो जर आपण समजून घेतला तर भाषेसारखा सोपा विषय कोणता नाही. कारण भाषा ही मुळात आपल्याला समजत असते, त्यात काय दिलेलं आहे हे आपल्याला समजलेलं असतं. त्यामुळे ते काय लिहायचं आहे एवढाच फक्त प्रश्न येतो. तर त्यासाठी पॅटर्न जर समजला तर तुम्हाला ते काम खूप सोपं होऊन जातं. भाषेच्या पॅटर्नमध्ये 3 प्रकार असतात. भाषेचा पेपर 3 भागात डिवाईड केलेला असतो. पहिला भाग म्हणजे पॅसेज, जो टेक्स्टबुकमधून येतो. दुसरा भाग म्हणजे ग्रामर आणि तिसरा भाग म्हणजे रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलसाठी सुद्धा तुम्ही जर भाषेचं टेक्स्टबुक पुन्हा वाचलं, समजून घेऊन वाचलं तर तुम्हाला त्याचा लिहिण्यासाठी देखील खूप उपयोग होऊ शकतो. भाषेचा अभ्यास करताना तुमची शब्दसंपत्ती जेवढी जास्त असेल तेवढं तुम्हाला ते लिहिणं, तुमचं मत मांडणं किंवा ते व्यक्त करणं सहज सोपं होतं. त्यामुळे अधिक पुस्तकं, टेक्स्टबुक व्यतिरिक्त पुस्तकं खरं म्हणजे वाचायला पाहिजे. परंतु आता तेवढी काही वेळ नाही आहे. त्यामुळे तुमचं टेक्स्टबुकच तुम्ही पहिल्यापासून नीट वाचा. अजून 30 दिवस तुमच्या हातात आहे. भाषेचे प्रत्येक विषयाचे टेक्स्टबुक, प्रत्येक विषयाचे भाषेचे टेक्स्टबुक तुम्ही जर सखोल वाचले, काळजीपूर्वक वाचले तर तुम्हाला भाषेच्या पेपरमध्ये काहीही अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये ग्रामर हा भाग असा असतो की ज्याचे मार्क म्हणजे हातचे मार्क असतात. त्याची तुम्ही पुन्हा रिव्हिजन करा. परीक्षेपूर्वी 3 ते 4 वेळा कमीत कमी ग्रामरची जर रिव्हिजन केली तर ग्रामरचे मार्क तुम्हाला खात्रीने मिळू शकतील. आणखी एक जास्त मार्क देणारा भाग म्हणजे पोएट्री किंवा पोएमचा भाग. त्याच्यासाठी तुम्ही जर त्या पोएम समजून घेतल्या, त्याची समरी एका वेगळ्या वहीत लिहिली आणि ती जर 30 दिवस पुन्हा वाचली तर तुम्हाला त्यातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट समजतील आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तरल्या त्यावेळेस ते तुमच्या पद्धतीने लिहिलेलं असेल. परीक्षकाला वाटेल की या विद्यार्थ्याने किंवा या विद्यार्थिनीने हे ओरिजिनल लिहिलेलं आहे, स्वतः लिहिलेलं आहे. घोकमपट्टी करण्यापेक्षा तुमच्या पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं तर त्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात. त्यामुळे भाषेचा पेपर लिहिताना आपल्याला जेवढाही भाग समजलेला आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तो मांडण्याचा, व्यक्त करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला भाषेमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतील. अपूर्वाला देखील इंग्लिशमध्ये 92 आणि हिंदी आणि मराठीमध्ये 91 मार्क मिळालेले आहे. तुम्हाला देखील जर एवढे मार्क किंवा याच्यापेक्षाही जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर टेक्स्टबुक काळजीपूर्वक वाचा, त्याच्यावर लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला भाषेचा प्रश्न सोडवता येईल. आणखी एक महत्त्वाचं, रायटिंग स्किल वाढवण्यासाठी जे पेपर्स आहे ते वेळ लावून सिन्सिअरली जर तुम्ही लिहिले तर तुमचं लिहिण्याचं कौशल्य निश्चित वाढेल, रायटिंग स्किल वाढेल आणि परीक्षेचे पेपर देखील तुम्ही वेळेत सोडवू शकाल. त्यामुळे लिहायचं आणि वाचायचं एवढं जर केलं तर भाषेसारखा सोपा विषय कोणता नाही. भरपूर मार्क मिळवण्याचे भरपूर चान्सेस भाषा विषय तुम्हाला देते. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक फक्त भाषेसाठीच वाचलं पाहिजे असं नाही, तर सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला 99 ते 100 मार्क जर मिळवायचे असतील तर टेक्स्टबुक वाचणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. टेक्स्टबुक अगदी काळजीपूर्वक वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्स्टबुकमधलं प्रत्येक वाक्य समजून घ्या. तुम्ही जर प्रत्येक वाक्य समजून टेक्स्टबुक वाचलं विज्ञानाचं किंवा सायन्सचं तर तुम्हाला विज्ञानात देखील पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. अनेक विद्यार्थी या पुस्तकात असलेले यू रिमेंबर, डू यू नो हे ज्या चौकटी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ते काय वाचायचं म्हणून त्याच्याकडे पाहत नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का, MCQ म्हणजे 1-1 मार्काचे जे प्रश्न आहे ते नेमके याच्यातूनच येतात. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची प्रश्नपत्रिका तयार करताना 80% जे प्रश्न आहेत ते टेक्स्टबुकमधून येतात आणि 20% प्रश्न जे आहेत ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून येतात. सायन्ससाठी सुद्धा जर तुम्हाला रायटिंग स्किल वाढवायचा असेल, लिहिण्याचा स्पीड वाढवायचा असेल तर वेळ लावून पेपर सोडवणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. विज्ञानाचे पेपर वेळेत सोडवले आणि संपूर्ण टेक्स्टबुकचा बारकाईने अभ्यास केला, समजून घेऊन अभ्यास केला तर विज्ञानामध्ये 100% मार्क मिळणे सहज शक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर. तुम्ही तो सबस्क्राईब केला असेल, नसेल केला तर जरूर करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा.